नमस्कार शेतकरी बंधूंनो, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी ऍप आयोजित आजच्या परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. कृषी ऍप फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नवीन नवीन हंगामनिहाय पिकांच्या परिसंवादाचे आयोजन नेहमीच करत असते. या अनुषंगाने आम्ही 12 मार्च व 18 जून 2024 रोजी एक नवीन तंत्रज्ञान म्हणजे चिनी मका लागवड तंत्रज्ञान या परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादादरम्यान हमखास मक्याचे एकरी 50 क्विंटल उत्पादन चिनी तंत्रज्ञानाने कसे घेऊ शकता याची सविस्तर माहिती आपण या फेसबुक लाईव्ह मध्ये पाहिली होती. मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत होते श्री संतोष करंजे सर. या दोन्ही परिसंवादाला तब्बल 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व या परिसंवादामध्ये माहिती घेऊन काही शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान आपल्या शेतात यशस्वीरित्या केले आहे. तर आजच्या परिसंवादामध्ये आपण अशाच म्हणजे काही शेतकऱ्यांनी बांधवांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत, जेणेकरून हे तंत्रज्ञान आपण देखील आपल्या शेतात करू शकता. या परिसंवादामध्ये आपल्या सोबत आहे आपले मार्गदर्शक श्री संतोष करंजे सर, विषय विशेष तज्ञ कृषी विज्ञान केंद्र बारामती. तसेच प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आपल्या सोबत आहे संजय सहाणे सर, मुक्काम पोस्ट सोयगाव देवी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथून. आणि दुसरे शेतकरी आहेत विष्णू राजपूत, तालुका खिरकिया, जिल्हा हरदा, मध्य प्रदेश येथून. आणि तिसरे शेतकरी आपल्या सोबत जोडले आहेत ते आहेत श्री निलेश चव्हाण सर, मुक्काम पोस्ट किनगाव, तालुका फुलांब्री आणि जिल्हा संभाजीनगर. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद उपाध्याय मॅडम आणि धन्यवाद कृषक ऍपचे की ज्यांनी हा प्लॅटफॉर्म दिला आणि ज्याच्यामुळे हे सर्व शेतकरी मक्याचं उत्पादन घेण्यासाठी सक्षम झालेले आहेत. तर शेतकरी बांधवांना सांगतो मी की 1 एकर क्षेत्रामध्ये आपण मक्याचं उत्पादन जास्तीत जास्त 20 ते 30 क्विंटल घेत असतो. परंतु आम्ही अगोदरच कृषक ऍपमध्ये सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केलं होतं की आपण एकरी 50 क्विंटल उत्पादन जर घ्यायचं असेल तर चीनने जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे त्याच्या आधारे आपण एकरी 50 क्विंटल पेक्षाही जास्त उत्पादन घेऊ शकतो. तर त्यासाठी लागवड पद्धतीमध्ये आपण बदल करायचा होता की ज्याच्यामध्ये आपण जे एकरी 8 किलो बियाणं पेरतो त्याच्याऐवजी एकरी 11 किलो बियाणे आणि एका जागेवर 2 बियाणे टोकून करून 40 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटर आणि 2 ओळीतील अंतर म्हणजे जोडवळीनंतर एक जो पट्टा राहतो त्याच्यामध्ये आपण 80 सेंटीमीटर अंतर जर ठेवलं तर 1 एकर क्षेत्रामध्ये 11 किलो बियाणे म्हणजे एकरी 34 ते 35 हजार रोपांची संख्या राखली जाते. जी आपण नॉर्मल पद्धतीने जर लागवड केली तर 1 एकर क्षेत्रामध्ये फक्त 25,000 रोपांची संख्या राहते. आता ज्यावेळी आपण आपल्या ज्या नेहमीच्या पद्धतीने पेरणी करतो त्या पेरणी पद्धतीमध्ये समस्या जी येते ते म्हणजे की या पीक आपण जे लागवड करतो सलग त्याच्यामध्ये परागीभवनाचा त्रास होतो की ज्याच्यामध्ये नर फुल मादी फुलावर न पडल्यामुळे त्याचे परागीभवन होत नाही आणि कणीस भरण्यामध्ये दिक्कत येते. दुसरं सगळ्यात महत्वाचं की ह्या पिकाला सूर्यप्रकाश जर चांगला मिळाला तर त्याचं प्रकाश संश्लेषण चांगल्या प्रकारे होतं आणि प्रकाश संश्लेषण चांगलं झाल्यामुळे त्याला खत आणि पाण्याचं नियोजन योग्य जर केलं तर उत्पादन पण चांगलं येतं. आपल्या या पद्धतीमध्ये चिनी पद्धतीमध्ये एकरी 34 ते 35 हजार रोप म्हणजे 34 ते 35 हजार कणसांची संख्या मिळते की ज्याच्यामुळे 150 ग्राम पेक्षा जास्त दाण्याची संख्या दाण्याचं वजन मिळतं की ज्याच्या आधारे आपल्याला 50 क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन घेता येतं. जे नॉर्मल पद्धतीमध्ये 25,000 रोप असतात म्हणजे 25,000 कणस मिळतात. एका कणसामध्ये फक्त 100 ग्रामच वजन भरतं की ज्याच्या आधारे फक्त 25 क्विंटल उत्पादन येतं. तर हे मी जे तुम्हाला अगोदर सांगितलंय आणि याची बरोबर कास धरून आपले शेतकरी बांधव यासोबत आहेत. तर मी माझ्या प्रतिक्रिया घेण्यापेक्षा मॅडमने विनंती करेन की आपण आपले जे शेतकरी बांधव ज्यांनी या पद्धतीने लागवड केली आहे तर त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकूया की जेणेकरून आपल्या इतर शेतकरी बांधवांनी याचा बोध घ्यावा. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख आणि माझं नाव तुम्ही कशा पद्धतीने केलं ते सांगा. सर माझं नाव संजय सहाणे, मी राहणार सोयगाव देवी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. तर मी सोयाबीन घेतलेली होती आणि सोयाबीन नंतर ज्यावेळेस सोयाबीन हार्वेस्टिंगला आली त्यावेळेस खूप पाऊस पडला सर आमच्याकडं
आणि मग तिथून एक आयडिया आली की आता आपण मका घ्यायला काही हरकत नाही, म्हणून माझं सोयाबीनचं हार्वेस्टिंग झालं 21 सप्टेंबरला सर. आणि 22 सप्टेंबरला मी मका या पिकाची लागवड घेतली. लागवड आपलं तुम्ही जसं पद्धतीने सांगितलं होतं सर, त्याच पद्धतीने मी लागवड केली. आणि ते लागवड करण्याच्या अगोदर एक 10 वेळेस मी तुमचे युट्यूब वरती व्हिडिओ पाहिले सर. तुमचा एक व्हिडिओ होता चिनी लागवड तंत्रज्ञान भाग 1 आणि चिनी लागवड तंत्रज्ञान भाग 2, असे दोन्ही व्हिडिओ मी सर 10 वेळेस बघितले. आणि त्यांच्यानंतर डिसिजन घेऊन सनी जे टोकन यंत्र होतं, मी जे सोयाबीन टोकन यंत्रणा अगोदर टाकली होती, त्याच मशीनना पुन्हा एक चाळणी बदलून त्याच मशीनना माझ्या 18 इंचावरती तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी 2-2 दाणे त्या ठिकाणी टाकले. 2-2 दाणे टाकून सर मला हा सर. तर याच्यामध्ये तुम्हाला 2-2 दाणे बरोबर मशीननी पडले का? हो सर. त्याचं काय झालं सर, मी अगोदर दाणे टाकायच्या आधी ज्यावेळेस बीज प्रक्रिया केली होती सर, तर त्याच्या अगोदर एक सपाट जमिनीवरती त्याचा डेमो घेतला होता सर. त्याच्यामध्ये मी 3दा चाळण्या बदलल्या सर त्याच्या, की एक पहिल्या चाळणीला एका ठिकाणी एक दाणा पडत होता, दुसऱ्या ठिकाणी नंतर 2-3 फेरा मारल्याच्या 2 दाणे पडत होते, म्हणजे दाना लहान मोठा असल्याच्या नंतर ते होत होतं. त्याच्यानंतर मी पुन्हा दुसरी चाळणी बदलली, त्या चाळणीत पण कंटिन्यू 2 दाणे पडत नव्हते. नंतर तिसरी चाळणी बदलली आणि कंटिन्यू 2 दाणे पडायला लागल्याच्या नंतरच मी माझ्या वावरात तो लागवडला सुरुवात केली सर टोकन यंत्रानं. पण अगोदर लावलं तेव्हा तुम्हाला लोकांनी बऱ्याच वेळा म्हटले असेल की काहीतरी चुकीचं केलंय, तर ते त्यांचा समज तुम्ही मोडून काढला का? काय झालं सर, माझं जे शेत आहे सर एकर हे म्हणजे दोन्ही बाजूना रोडवरती शेत आहे सर. एकही पूर्वेला रस्ता आहे आणि एक दक्षिणेला रस्ता आहे माझ्या शेताला. तर ज्यावेळेस मी समजा लागवड आपलं टोकन यंत्रणा केली, त्यावेळेस कोणाला माहितीच नव्हतं की मी काय करू लागलो म्हणून. पण ज्यावेळेस मक्काची उगवण शक्ती झाली आणि त्या ठिकाणी एक 18 इंचाच्या अंतरावरती प्रत्येक ठिकाणी 2-2 दाणे किंवा काही लहान दाणा असला तर 3 दाणे अशी ती उगवण ज्यावेळेस जाणाऱ्यांना बघू लागले, शक्यतोवर तर मला त्यांनी वेड्यातच काढलं सर, की बाबा नवीन शेतकरी आला, एकाच 2 ठिकाणी अशा कुठं मक्काला कंस लागते का, हे तुला कोणी सांगितलं बाबा, तुला कोणाचं ऐकलं तू. तर बरेच म्हणजे त्यांनी सर मला म्हणजे निगेटिव्ह मध्ये नेलं. तरी मी त्यांना म्हणलं माझ्याकडून चूक झाली आणि मला एक प्रयोग करायचा आहे म्हणून मी केलं म्हणलं सर. बरोबर. पण एकरी ज्यावेळेस सर माझं किती रोप पडले आणि किती बियाणं गेले एकरी? साधारण सर एका एकरामध्ये मला 2.5 बॅग लागल्या सर. एक बॅग 3.5 kg होती, त्याच्यामध्ये 2.5 बॅग लागल्या सर मला, म्हणजे 3.5 7 आणि समजा एक समजा एक ते 2 किलो सर. समजा मला 7 आणि 2 9 किलो पर्यंत बियाणं लागलं सर मला. बरोबर. आता काय म्हणतात शेतकरी? आता बघितल्यावर काय म्हणतात? आता सर बघितल्यानंतर रिझल्ट त्यांच्या डोळ्यासमोर आला सर. ते आता म्हणतात की आम्ही पण याच पद्धतीनं ते आता लागवड करणार सर. येणाऱ्या जो रब्बी हंगाम आहे सर, त्याच्यामध्ये 100% ती माझ्या तुम्ही सांगितल्याप्रमाणेच लागवड करणार सर. बरं. अजून तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय का शेतकऱ्यांना याच्याबद्दल? आता शेतकऱ्यांना मला एक संदेश द्यायचा सर, कारण की मला 2च एकर जमीन आहे सर. माझं विहीर आहे, पाईपलाईन आहे आणि 2 एकरामध्ये ठिबक आहे. आणि आता माझ्यासारख्या होतकरू तरुणांना समजा मी एक प्रायव्हेट जॉब करतो बाहेर आणि शेती जास्त नसल्यामुळं तुमचे व्हिडिओ जे मी बघितले की बाबा चीनमध्ये अतिशय लोकांना एक सगळ्या कुटुंबाला 28 गुंठे जमीन आहे, माझ्याकडे तर 2 एकर जमीन आहे. आणि जर 28 गुंठ्यामधला जर शेतकरी तिथं जर एवढं उत्पन्न घेतो, तर त्यांचं आपल्याला अनुकरण करण्याची गरज आहे. त्यामुळं तुमची व्हिडिओ पाहून मी डिसिजन घेतलं आणि मी 51+ जाणार सर. मी तुम्हाला एक 8 दिवसामध्ये माझ्या मक्काची हार्वेस्टिंग म्हणजे काढणार मळी यंत्रणा, तर मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ टाकणार सर त्याचा. नक्की. तर तुमचं खूप धन्यवाद. खूप चांगलं तुम्ही शेतकऱ्यांसाठी संदेश दिलाय. तर माझ्या माहितीप्रमाणे मॅडम आपण यांचा व्हिडिओ दाखवूया का, यांनी कसं केलाय ते?
मेरा नाम विष्णु राजपूत है। मैं ग्राम पीपल्या का रहवासी हूँ। मेरी तहसील खिड़किया, जिला हरदा, मध्य प्रदेश का हूँ मैं। विष्णु जी, आपका भी स्वागत है। आप एमपी से हैं। वैसे तो महाराष्ट्र के सब जी सर, फार्मर भाइयों को मैं बताऊंगा कि महाराष्ट्र के नहीं तो ताकि मध्य प्रदेश के भी फार्मर अभी ये चीनी मक्का तंत्रज्ञान इस्तेमाल कर रहे हैं। तो मैं मक्के की खेती आप अच्छी तरह से कर रहे हैं, इसलिए मैं आपको भी रिक्वेस्ट करता हूँ। और आप तो पूरे फील्ड में ही खड़े हैं, तो आप सभी भाइयों को सामने ही दिखाइए, ऐसा मैं आपको अनुरोध करूंगा। जी जी सर। सर ये मैं मक्के का प्लाट है मेरा। हाँ, आपको ये जानकारी कहाँ से मिली, ये पहले बताइए आप। सर ये जानकारी मैंने YouTube से पहले तो सबसे पहले तो मैं मेरे दोस्त को धन्यवाद दूंगा जिन्होंने मुझे सबसे पहले जानकारी दी थी। अच्छा। उसके बाद मैंने YouTube पे आपके एक कृषि के ऐप है, उस पर मैंने आपका देखा। उसमें भाग 1 और भाग 2 करके कुछ मराठी में आपकी लैंग्वेज थी जो मुझे समझ में नहीं आ रही थी। लेकिन आपने जो चित्र दिया था उसमें, जिसमें एक जगह पे 2 पौधे लगे हुए थे और बाकी एक सिंपल पद्धति में था। तो जो सिंपल पद्धति है उसको मैंने कंपैरिजन करके उसको समझ में काफी कुछ किया, उसमें कुछ सीखा, बहुत कुछ सीखा। और आपसे जानकारी ली। मराठी जो लैंग्वेज मुझे नहीं आ रही थी वो मेरे दोस्त थे महाराष्ट्र में, उनसे पूछ के और समझा उनसे उसको समझने के बाद मैंने अपने यहाँ पे फिर उसको ट्राई किया। तो अभी मैंने पहली बार में लगभग 6 एकड़ में पूरे में ट्राई किया, क्योंकि मैंने इससे नेक्स्ट साल पहले सिंपल पद्धति से मक्का लगाई थी। नहीं, इससे और पहले उसमें आपको कितना उत्पादन आता था और अभी का क्या कितना आने का संभावना है? सर मैंने इससे पहले जो सिंपल पद्धति से लगाई थी उससे मुझे 41 कुंटल पर एकड़ का उत्पादन आया था, और वो भी रबी सीजन में लगाई थी मैंने। वो लगभग 10 नवंबर के आसपास मेरी सोइंग थी। और इस बार जो मैंने लगाई है अभी ये मक्का चीनी पद्धति से मक्का है, 6 नवंबर के आसपास की सोइंग है मेरी। और मुझे 100% श्योर हूं मैं कि मुझे इस बार जो नॉर्मल पद्धति से लगी हुई है उससे कम से कम 10 से 15 कुंटल एक्स्ट्रा उत्पादन मिलने की क्षमता है। यानी आप चाहते हैं कि 51 से 55 कुंटल पर एकड़? हाँ, 51 से 55, क्योंकि नेक्स्ट ईयर मैंने पौधों की संख्या भी गिनी थी तो उस समय मेरे पास 19 से 20 हजार पौधे थे। और अभी भी करंट में मेरे पास सिंपल पद्धति से मक्का लगी हुई है जिसमें 19 से या 20 हजार पौधे, इससे ज्यादा नहीं है। और जो चीनी पद्धति से मैंने मक्का लगा के रखी है वो 28 से 29 हजार पौधे अवेलेबल है अभी पास। तो पौधे की संख्या तो है खेत में। उसके बाद जो गैपिंग चाहिए था मुझे मक्का में, कि मक्का को स्पेस जो चाहिए था वो स्पेस बहुत शानदार है। इसमें पौधे से पौधे की दूरी, लाइन की दूरी फिट हो रही है। और अभी आप मानोगे नहीं, मैंने जो सिंपल पद्धति से लगा के रखी है उसकी अपेक्षा चीनी पद्धति में बहुत ज्यादा ग्रो है। इसमें ग्रीनेस बहुत अच्छा है, इसकी हाइट बहुत अच्छी चल रही है, इसमें प्रॉब्लम नहीं है अभी तक। और एक जगह पे 2 लगाए हैं सीड, तो भी अच्छा आ गए। हाँ जी सर, मैंने एक जगह पे 2 सीड लगाए हैं। तो फिर भी आपकी अच्छा आवाज है। क्लियर नहीं आ रही सर मुझे। दोनों हाँ, बहुत अच्छे आ शानदार गए। है। दोनों एक जैसे आए हैं, दोनों का साइज एक जैसा आया है और दोनों में कनिस भी बराबर आ रहे हैं। और थोड़ा अगर किसी पौधे में कैमरा तो ये स्टेडी रखेंगे, कैमरा थोड़ा स्टेडी रखेंगे तो थोड़ा सा पीछे करके एक बार बताओ ना ये कैसे लगाया है आपने। स्टेडी रखो। जी स्टेडी रखूं। ये है एक जगह पे 2 पौधे। हाँ, दोनों भी एक जैसे जैसे हैं, कोई हाँ, प्रॉब्लम और नहीं है। उसके बाद दोनों के ये बीच की अपने दूरी कितनी रखी है? ये बीच की दूरी मैंने 1.25 फीट रखी है सर, 16 इंच, 15 से हाँ, 16 और इंच है। हाँ, प्लान दोनों टू के प्लान पौधे तो के रो बीच टू रो। टू रो। और ये रो टू रो की जो दूरी है वो भी लगभग 16 इंच, 15-16 इंच, 1.25 फीट के आसपास है पूरी। हाँ, जो आपने मुझे और बताया। उसके 2 लाइन के बाद जो अपना 2.5 फीट का डिस्टेंस छोड़ा है वो भी थोड़ा हाँ, दिखाइए एक बार। ये 2 लाइन के बाद ये 2.5 फीट का डिस्टेंस छोड़ा है। ये जो डिस्टेंस हाँ, दिख रहा है, दिखाई दे रहा है, ये 2.5 फीट का डिस्टेंस है। हाँ, तो इसकी वजह से सूर्य किरण अच्छे मिला है। हाँ हाँ और जी सर। ये जो हम बोलेंगे पॉलिनेशन भी अच्छा हुआ है। अभी लीफ हाँ साइज भी बड़ा होगा, इसका पत्ते का साइज भी बड़ा होगा। हाँ, लिप साइज मैंने जो नॉर्मल पद्धति है उससे इससे कंपैरिजन किया है तो इसमें 2 इंच का डिफरेंस आ रहा है सर। वेरी गुड, बहुत अच्छा है फिर। मेरे तो पास
लगभग लगभग मेरे पास 8 एकड़ में सिंपल पद्धति से मक्का लगी हुई है, और ये कितना किया है? और ये 6 एकड़ में किया है मैंने चीनी पद्धति से। तो बीज कितना लगा, 1 एकड़ में बीज कितना लगा आपको हाँ, चीनी सर पद्धति में? मेरे पास इसमें बीज का साइज थोड़ा छोटा था, तो इसमें हाँ। लगभग 8 किलो के आसपास मुझे बीज लगा है। और नॉर्मल में? नॉर्मल में मुझे 6 किलो लगा है। तो 2 किलो बीज ज्यादा लगने से 2 किलो का जितना जो सीड आएगा उतने प्लांट हाँ, ज्यादा है। वो प्लांट ज्यादा है। मैंने वैसे भी प्लांट की संख्या गिनी है करंट में। हाँ। जो सिंपल पद्धति उसमें मेरे पास 19 से 20 हजार प्लांट है 1 एकड़ में। अच्छा। और जो मैंने आपकी पद्धति चीनी पद्धति से लगाई है उसमें 28 से 29 हजार प्लांट है 1 एकड़ में। नमस्कार मैम, ये मेरी मक्का का प्लाट है। मेरी फील्ड पे मैंने इस समय चीनी पद्धति से मक्का लगाई हुई है, जो कि मुझे मनीष करंजे सर ने इस पद्धति के बारे में बताया था। अभी फ़िलहाल की कंडीशन में मेरी मक्का बहुत शानदार लगी हुई है। जो नॉर्मल पद्धति है उससे मुझे बहुत बेस्ट लग रही है। मैंने पिछले साल भी इसी प्लाट पे मक्का लगाई थी जो नॉर्मल पद्धति से थी, और इस बार चीनी पद्धति से लगाई है। और अभी फ़िलहाल में इसमें नर मंजरी भी कंप्लीट हो चुकी है, कनिज भी निकलने लग गए हैं। और ये लगभग मेरा पूरा प्लाट 6 एकड़ के आसपास है, और इसमें कोई समस्या नहीं है, 1 रुपये की भी नहीं। इसमें यदि अंदर भी जाके देखूं तो इसमें बराबर कनिश आ रहे हैं पूरे, और दोनों पौधे बहुत शानदार है। इसमें मुझे सर ने बताया था कि दोनों पौधे के बीच की दूरी 40 सेंटीमीटर और पौधे से पौधे की दूरी भी 40 सेंटीमीटर रखना है, जो कि मैंने बराबर रखी है। अभी फ़िलहाल में मैंने मेरे खेत में लगभग 26 से 27 हज़ार पौधे हैं, जो कि मेरी गलती से थोड़ा सा ये लॉस हुआ है। मैंने जिस समय मक्का लगाई थी उस समय 34 हज़ार पौधे बराबर लगाए थे, लेकिन जर्मिनेशन में थोड़ी सी मेरी गलती के कारण ये समस्या आई कि वो जर्मिनेशन कम हुआ है। अब इस समय लगभग सभी पौधे में कनिश आ रहे हैं, और बहुत शानदार कनिश आ रहे हैं। दोनों पौधे तो किसी पौधे में सिंगल आ रहा है, किसी में डबल भी आ रहे हैं कनिश, और दोनों पौधे बहुत शानदार है। शानदार उनका तना है, और मैं सर का बहुत आभार व्यक्त करूंगा जिन्होंने मुझे ये पद्धति के बारे में बताया। और इस समय ये मेरी कंडीशन है मेरे खेत की मक्का की। थैंक यू सर। सहाणे साहेब, तुमच्याकडे किती प्लांट पॉप्युलेशन आहे बघितलं तुम्ही? माझे 35,000 प्लस आहे सर माझ्या वावरामध्ये. 35,000 मी म्हणजे पण काय केलं 29 सर, 35,000. माझं 35च्या पुढेच आहे सर. माझ्या शेतामध्ये सर 35,000च्या पुढेच काउंटिंग आहे सर झाडांची. मी काय कंस केलं, भरलेले एक दोन्ही कंस भरलेले आहेत का पण दोन्ही झाडांची? हो सर, हो सर. तुम्ही व्हिडिओ पहा सर, माझ्या शेतातले दोन्ही पण कंस असे झुकलेले सर जमिनीकडे वजनानं कणीस भरून. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगलंय. म्हणजे एकंदरीत आपण सर्व शेतकरी बांधवांना सल्ला देऊया की आम्ही सांगितलेलं हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने बरोबर आहे, हे इथं क्लिअर होतं. तर आपल्या दोघांचं पण खरंच खूप आभार. आणि तुम्हाला अजून काय तुम्हाला वाटत असेल सांगायचं, शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा असेल तर तुमच्या भाषेत सांगा. सर मला एक शेतकऱ्यांना सांगायचं असं वाटतं की जे माझ्यासारखे काही शेतकरी असेल की बाबा ज्यांना 1 ते 2 एकर जमीन असेल, तर इकडं बाकी जसं कापूस पीक आहे आमच्याकडं मेन, किंवा इतर पिकं आहे अजून,
त्याच्या पाठीमाग न लागता जसं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं की चिनी पद्धतीने जर लागवड तंत्रज्ञानानं जर मक्का घेतली आपण, तर एका एकरामध्ये सर जर मला 51 जर क्विंटल मक्का झाली सर, तर मला लाख, सव्वा लाख रुपयाची मक्का होऊ लागली सर. आणि बरोबर आहे. कमी खर्च. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर झाडांची संख्या माझ्या वावरामध्ये 35,000च्या पुढेच येते सर एका एकरात. कारण की एका ठिकाणी 2 रोपं पडल्याच्या नंतर मी ते एक वळ त्याची मोजून घेतली सर. आणि एका एकरामध्ये माझं जवळजवळ 30 लाईनी होत्या सर. 30 लाईन बरोबर होता. आणि त्याचं मी गुणीला जसं रूपांतर करून सनी गुणाकार करून तर मला 35,000च्या पुढेच रोपं माझ्या वावरात अवेलेबल झाली सर. बरोबर. म्हणजे एका ओळीमध्ये 1200 रोपं असतील तुमच्या. हो 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 सर. 1200च्या पुढेच सर. माझं म्हणजे 730 आलं सर एका ओळीला. तर बरोबर मी काय केलं त्याच्यामध्ये काही वीक झाडं धरले आणि काही स्ट्रॉंग धरले. तर बरोबर 720 गुणिले जर 2 केलं सर, तर समजा 1420 झाडं एका लाईन न झाले सर माझ्या याच्यात. तर माझ्या बरोबर अशा 30 लाईन होत्या सर माझ्या एका एकरामध्ये. बरोबर. म्हणजे खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही हे अभ्यास केला, तुम्हाला लक्षात आलंय. विष्णु जी, हो. आप क्या सलाह देंगे सभी किसान भाइयों को, अपने इंडिया के सभी किसान भाइयों को? खास करके मैं मेरे एमपी के किसान भाइयों से खास करके ये कहना चाहूंगा सर कि ये चीनी पद्धति हर किसान को लगानी चाहिए। अभी मैंने आपको बताया था इसमें रो का डिस्टेंस बहुत प्यारा है, पौधों की संख्या बहुत अच्छी है, और मेरा खुद का पर्सनल एक अनुभव कहता है कि इससे मुझे उत्पादन तेज ही मिलेगा, बहुत ज्यादा उत्पादन मिलेगा इसमें। बहुत अच्छा। और मैं तेजस्विनी मैडम को रिक्वेस्ट करूंगा कि आप आगे का प्रोग्राम रखें, बताइए. आणि एक आमचे शेतकरी बांधव राहिले, निलेश म्हणून आहेत, तर त्यांचंही आपण प्रतिक्रिया यामध्ये पाहणार आहोत. तर सर्वांना विनंती की आपण त्यांच्याही प्रतिक्रिया ऐकाव्या. आणि तिसरे शेतकरी आपल्या सोबत जोडले आहेत, ते आहेत श्री निलेश चव्हाण सर, मुक्काम पोस्ट किनगाव, तालुका फुलांब्री आणि जिल्हा संभाजीनगर. तर मी तुम्हाला विचारते सर की तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा परिचय थोडक्यात करून द्यावा. मॅडम, मी निलेश चव्हाण, राहणार मुक्काम पोस्ट किनगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आता सर हे सांगा की तुम्ही म्हणजे तुम्हाला हे तंत्रज्ञान कसं माहित पडलं, कुठून माहिती मिळाली आणि कसा त्याचा अवलंब केला आहे? ऍक्च्युली हे मला युट्यूबवरनं मला माहित पडलं. युट्यूबवरनं मी त्याचे तिन्ही भाग सुद्धा बघितले मॅडम. आणि बारामती ट्रस्ट ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंटनी कारंजे सरांनी आम्हाला खूप वेळोवेळी गाईडलाईन केलं की एकरी उत्पन्न तुमचं चिनी तंत्रज्ञान वापरून 4 फुटाचा बेड पाडून त्याच्यावरती डबल बी 1.25 फुटावरती लागवड करून ते कसं अवलंब करायचं त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. पावसाळी मी घेतली मॅडम, जूनला मी लागवड केली होती, पहिल्यांदाच केली, फर्स्ट टाइम. आता काही थोड्याफार माझ्याकडनं पण काही चुका झाला लागवडीच्या टायमाला, तरी पण आम्हाला 44 क्विंटल उत्पन्न आलं मॅडम त्याचं. आमच्याकडे कधीही उत्पन्न 30-35 म्हणजे हायच झालं, एकदम डोक्यावरून पाणी गेलं, तरी आम्हाला 44 क्विंटल पर्यंत उत्पन्न भेटलं मॅडम त्याचं. आणि युट्यूबवरनं त्यांनी इतकं डिटेल सखोल दिलेलं आहे त्या मार्गदर्शन मध्ये, लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत वेळोवेळी त्यांना कसं स्टेप बाय स्टेप अवलंब करायचा, युट्यूबवरती खूप सखोल त्यांनी माहिती दिलेली मॅडम. ती आम्ही त्याच्यातनच माहिती घेतली आणि त्या हिशोबाने आम्ही लागवड केली. बर. आणि सर हे सांगा की तुम्ही किती किलो तुम्हाला बियाणं लागलं आणि तुम्हाला एकरी साधारण किती हे होती झाडं होती, आणि आधी आधी म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच घेतलंय बरोबर ना? आधी नव्हतंच घेतलं का मका? हो हो हो. आता बियाणाचं जर कधी बघितलं तर आमच्याकडे जी व्हरायटी चालते ती पॉइनरची एक व्हरायटी चांगली प्रसिद्ध आहे आमच्याकडे. तर त्या अनुषंगाने आम्हाला साधारणतः 10.5-11 किलोच्या दरम्यान बियाणं लागलं कमी जास्त एकरी. आणि उत्पन्न अपेक्षित तेव्हा 44 आलं, पण आता उन्हाळी जर आम्ही कधी बघितलं तर उन्हाळी आम्हाला आता सध्या 50+ जाण्याचे चान्सेस आहे. 100% 50+ जाईन ते. बर. आणि हे किती होती एकरी तुमची झाडं किती होती? झाडं संख्या म्हणून साधारणतः एक 35,000 पण झाडं संख्या होती, 34 ते 35,000. बर बर. म्हणजे आता तुमचं पुढं उन्हाळ्यात पण घ्यायचं नियोजन आहे का? लागवड केली? उन्हाळ्यात आता सध्या प्लॉट उभा आहे मॅडम. आता मी जे काय व्हिडिओ जे काय पाठवले तुम्हाला, हा सध्या करंट लाईव्ह लोकेशनचे व्हिडिओ आता ते. बर बर. सध्या आणखी हार्वेस्टिंगला आणखी एखादा महिना लागेल तरी,
मी उत्पन्न आल्यावरती नक्कीच तुम्हाला शेअर करेन की मला उतारा किती भेटला तो. बरोबर. आणि तुम्ही काय म्हणजे शेतकरी बांधवांना काय सांगाल की ह्या माध्यमातून मी तर आपण असं सजेस्ट करेल की नवीन टेक्नॉलॉजीनेच तुम्ही जा. जुन्या टेक्नॉलॉजीने जर कधी अवलंब कधी केला तर उत्पन्न आता काय झालं मॅडम, त्यातला खर्च इतका वाढला शेतीचा, मजुरांचा खर्च, शेतीचा खर्च, रासायनिक खताचा खर्च, तर सगळ्याच गोष्टीचा खर्च जर कधी केला तर कंपॅरिझन मध्ये उत्पन्न तेवढं भेटत नाही. मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा जर अवलंब जर करायचा असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही चिनी तंत्रज्ञानाने जर मक्का लागवड जर कधी केली तर तुम्हाला एकरी उत्पन्न नक्कीच तुम्हाला 50 क्विंटलच्या पुढेच भेटेल, पण त्याच्या खाली नाही भेटणार. 50 क्विंटलच्या पुढेच तुम्हाला उत्पन्न भेटणार त्याचं. पण तुम्हाला लागवड जे ना लागवड तुम्हाला तशी करावं लागणार ती. मी लागवड जे आहे ते चिनी तंत्रज्ञानानेच केलेली आहे आणि कारंजे सरांनी जसं आम्हाला मार्गदर्शन केलं त्या हिशोबाने आम्ही 2 सरीतलं अंतर जे आहे 4 फूट ठेवलेलं आहे आणि 2 बियातलं अंतर जे आहे 1.25 बाय 1.25 फूट ठेवलेलं आहे. तर त्या हिशोबाने आम्ही ती लागवड केलेली आहे. ओके. लागवडीच्या वेळेस रासायनिक खताची मात्रा जर कधी बघितली तर एकरी आम्ही साधारणतः 10 किलो आम्ही झिंक सल्फेट वापरलंय. त्याच्यानंतर आम्ही एकरी 2 बॅग 10-26 लागवडीच्या टायमाला वापरलेला आहे आणि नंतर 2 ते 3 टप्प्यामध्ये आम्ही युरिया एकरी 1 बॅग 20 दिवस, 40 दिवस आणि 60 दिवस असं ह्या हिशोबाने आम्ही केलेलं आहे. आणि वेळोवेळी जसं वातावरण बघून जे काय आळीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी आम्ही वेळोवेळी 3 फवारण्या घेतलेल्या आहे, कीटकनाशक आणि त्याच्यामध्ये चिलेटेड झिंक. आता शेतकरी बांधवांनो, आपण आता ऑनलाईन सेशन मध्ये हे पाहिलं की आता हा चिनी मका तंत्रज्ञान जे आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कृषी ऍपवर 2 सेशन घेतलेले आहेत, ते दोन्ही सेशनची लिंक मी आता कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे. तर मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करते की आपणही हे तंत्रज्ञान आपल्या शेतात लावावं. आणि आता तुम्ही पाहिल्याप्रमाणे 2 शेतकऱ्यांचा आपण प्रतिक्रिया घेतली, त्यांनी देखील 50 ते 55 क्विंटल ते अपेक्षित उत्पादन धरतायत त्यांच्या शेतामधून. तर तुम्ही देखील हे तंत्रज्ञान आपल्या शेतात आणा आणि त्याचा नक्की लाभ घ्या. काही माहिती किंवा अधिक माहिती हवी असेल तर संतोष करंजे सरांचा नंबर पण मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये देत आहे. तर नक्की तुम्ही या तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं उत्पन्न वाढवा, हेच मी या फेसबुक लाईव्ह मध्ये सांगू इच्छिते. धन्यवाद. आता उपस्थित राहिलेल्या संजय सहाणे सर, विष्णू राजपूत सर आणि विशेष आभार म्हणजे संतोष करंजे सर, जे आपले मार्गदर्शक आहेत. ते शेतकरी बांधवांना असं उत्तम असं मार्गदर्शन ह्या दोन्ही फेसबुक लाईव्ह मधून दिलेलं आहे. आणि आपले जे युट्यूबचे चॅनल आहे त्याचे पण मी व्हिडिओ शेअर करते. तर सर्वांना कृषी टीम कडनं धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे. आणि प्रश्न कोणाचे असेल तर लिंक मध्ये टाकावे, त्याची उत्तर आपण देऊया. आणि यासोबत मॅडमनाही विनंती करेन की अगोदरचे 2 व्हिडिओ जे आहेत ते पण आपण यांना लिंक मध्ये जर टाकले तर ते याच्याशी कम्पेअर करतील. धन्यवाद. नक्कीच सर, नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद सर. बरं का सर, असंच मार्गदर्शन सर मला द्या आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली सर मी जे काय आज सक्सेस आहे फक्त तुमच्यामुळेच आहे सर. जर मी युट्यूबला तुमचे व्हिडिओ पाहिले नसते सर तर कदाचित मी हे लागवड करू शकलो नसतो सर. त्याबद्दल पुन्हा एकदा सर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार सर. धन्यवाद सर. नक्कीच नक्कीच. विष्णु जी, आप कुछ बोलना चाहते हो? जी सर, मैं करंजे सर का दिल से आभार व्यक्त करूंगा जिन्होंने इस पद्धति के बारे में मुझे बताया और मैंने कि मुझे इससे बहुत ज्यादा बेनिफिट होगा. ठीक है, जरूर जरूर आप जुड़े रहिए. और आपने अच्छा किया कि हिंदी में नहीं होके भी मराठी जान के भी ये पूरा समझ लिया, इसलिए बहुत अच्छा हो गया. और मैं चाहता हूँ कि हम हिंदी में भी इसको रिलीज करेंगे आपकी वजह से. हिंदी जो लोग हैं यहाँ पे भी उनको काफी किसान है जो इच्छुक है इस पद्धति को लगाने के लिए, लेकिन वही सिर्फ एक लैंग्वेज की समस्या के कारण वो इसको नहीं कर पा रहे हैं. नहीं, जरूर हम आपके यहाँ पे आके भी लोगों को सलाह देंगे. जरूर आएंगे. मैं खास करके आपसे विनती करता हूँ सर, प्लीज आप इस पद्धति को हिंदी में भी थोड़ा सा प्रचार प्रसार करेंगे तो उससे हो सकता है किसानों को लाभ होगा. जरूर जरूर. वो भी आज. और सभी का मैं धन्यवाद दूंगा. और ऐसे ही सभी किसान भाई अगर सलाह लेके किस बागवानी या
फसल लेंगे तो जरूर आपका आमदनी डबल होगा, आपकी आय 2 गुना होगी। हमारे महाराष्ट्र के भी किसान भाई अगर ये टेक्निक अडॉप्ट करेंगे, जसे शहाणे साहेबांनी केलेला आहे, वैसा अगर सब फार्मर करेंगे तो जरूर मक्के में हम क्रांति ला सकते हैं। धन्यवाद और कृषक ऐप का भी धन्यवाद कि जिसकी वजह से ये प्लेटफॉर्म मिला। धन्यवाद। धन्यवाद।